हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण जेई मेन्स आणि ऍडव्हान्स किंवा एनईटी साठी अतिशय महत्त्वाचा पॉइंट डिस्कस करणार आहे. आपला पॉइंट काय आहे बघा, द कॅल्क्युलेशन ऑफ पीएच फ्रॉम हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट. एक सॉल्ट दिला असेल तर एक सॉल्ट दिलं असेल तर त्याचं हायड्रोलिसिस होतं हे बघितलंय आपण. तर ते हायड्रोलिसिस वरून आपल्याला काय करायचं आहे, ते जे सोल्युशन तयार होतं त्याचा पीएच आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता पीएच कसा कॅल्क्युलेट करायचा, तर हायड्रोलिसिस म्हणजे काय आपण पाहिलं होतं की हायड्रोलिसिस म्हणजे काय, इट इज द reaction in which cation and anion from the salt reacts with the water to produce acidity, basicity or neutrality. म्हणजे एक सॉल्ट आहे ते वॉटर सोबत कंबाईन होतं आणि जे नवीन सोल्युशन तयार होतं ते ऍसिडिक असेल किंवा बेसिक असेल. आता ते सोल्युशन समजा ऍसिडिक असेल, नवीन तयार झालेलं सोल्युशन ऍसिडिक असेल तर त्याचा पीएच किती असणार आहे, इट शुड बी लेस दॅन 7. आणि समजा सोल्युशन बेसिक असेल तर त्याचा पीएच किती असणार आहे, इट शुड बी ग्रेटर दॅन 7. हायड्रोलिसिस नंतर तयार झालेल्या सोल्युशनचा पीएच ऍसिडिक असेल तर तो 7 पेक्षा कमी म्हणजे नक्की किती हे आपल्याला आज कॅल्क्युलेट करायचं आहे. हायड्रोलिसिस नंतर जर बेसिक सोल्युशन तयार झालं तर त्याचा पीएच हा 7 पेक्षा जास्त असतो, म्हणजे 7 पेक्षा नक्की किती जास्त असतो हे आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील, म्हणजे ते काही व्हॅल्यूज देतील. कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज देतील बघा. तर एक तुम्हाला मी इथे लिहून ठेवतो, के दिला जाईल, केबी दिला जाईल किंवा कॉन्सन्ट्रेशन सी दिलं जाईल. आता के दिला तर ओळखायचं की तुमचं सोल्युशन हे ऍसिडिक असणार आहे, केबी दिला असेल तर तुमचं सोल्युशन हे बेसिक असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन तर ते द्यावंच लागतील त्यांना. म्हणजे के आणि कॉन्सन्ट्रेशन देतील, केबी आणि कॉन्सन्ट्रेशन देतील किंवा के केबी आणि सी कॉन्सन्ट्रेशन तिन्ही पण देतील. आपल्याला पीएच कॅल्क्युलेट करायचं आहे. मी तुम्हाला सोपी ट्रिक देतो की काही स्टेप्स देतो, कॉमन स्टेप्स देतो. त्या कॉमन स्टेप तुम्ही त्या सॉल्टला अप्लाय करायच्या आणि जेणेकरून काय करता येईल, आपल्याला सोप्या पद्धतीने पीएच कॅल्क्युलेशन करता येईल. काय करायचं बघा, पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट यायला पाहिजे, म्हणजे इक्वेशन ऑफ हायड्रोलिसिस यायलाच पाहिजे. कुठलंही सॉल्ट दिलं तर त्या सॉल्टचं इक्वेशन ऑफ हायड्रोलिसिस यायलाच पाहिजे. जर इक्वेशन ऑफ हायड्रोलिसिस म्हणजे काय माहित नसेल तर तुम्ही हायड्रोलिसिस ऑफ सॉल्टचा आपला व्हिडिओ काढून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये कुठल्याही सॉल्टचं इक्वेशन ऑफ हायड्रोलिसिस कसं लिहायचं हे शिकवलेलं आहे मी. ते एक आलं. दुसरी गोष्ट आपल्याला काय कॅल्क्युलेट करता आली पाहिजे, तर आपल्याला एक रिलेशन असतं, रिलेशन बिटवीन केएच म्हणजे हायड्रोलिसिस कॉन्स्टंट, केडब्ल्यू म्हणजे आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, के म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड आणि केबी म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेस. हे सगळ्यामधलं रिलेशन आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. ते कसं कॅल्क्युलेट करायचं हे मी शिकवतो तुम्हाला, परंतु आपल्याला अगोदर माहित पाहिजे की एका स्टेप मध्ये आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचे असतात. आणि एक तिसरी स्टेप आहे की त्या तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला डिग्री ऑफ हायड्रोलिसिस कॅल्क्युलेशन करायचं. म्हणजे थोडक्यात आपण असं लिहूया की कॅल्क्युलेशन ऑफ एच म्हणजे डिग्री ऑफ हायड्रोलिसिस. आपल्या डिग्री ऑफ डिसोसिएशन एक अल्फा होतं बघा, तसंच इथं डिग्री ऑफ हायड्रोलिसिस एच आहे. ते कसं कॅल्क्युलेट करायचं हे सांगतो. फक्त आता तात्पुरतं लक्षात ठेवा की ह्या 3 स्टेप यायला पाहिजेत. आणि लास्ट वन जर पीएच काढायचं असेल तर तुम्हाला एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन माहित पाहिजे, त्याचाही फॉर्म्युला कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. बघा, कुठलंही सॉल्ट दिलं तर आपण ह्या 4 प्रकारे आलं लक्षात. आता हे 4 प्रकारे जायचं असेल तर काय करा, तुम्ही हे 4 स्टेप्स लिहून घ्या. 4 स्टेप्स लिहून घेतल्यानंतर मी शॉर्ट मध्ये तुम्हाला कसं कॅल्क्युलेशन करायचं सांगतो. आलं लक्षात. चलो शॉर्ट मध्ये इथं लिहून ठेवतो मी. पहिलं म्हणजे आपलं इक्वेशन आलं पाहिजे. दुसऱ्या स्टेप मध्ये काय कॅल्क्युलेशन करायचे आहेत बघा आपल्याला, केएच, केडब्ल्यू, के आणि केबी यांच्यातलं रिलेशन. तिसऱ्या स्टेप मध्ये कॅल्क्युलेशन ऑफ एच म्हणजे डिग्री ऑफ हायड्रोलिसिस आणि चौथ्या स्टेप मध्ये एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन करायचे. चला तर मग सुरुवात करूया. बघा काय करायचं आपल्याला, तुम्हाला ह्या 3 गोष्टी दिल्या जातील. आता हे शेवटच्या स्टेप मध्ये आपल्याला ह्या 4 स्टेप नुसार जाऊया. पहिल्यांदा सॉल्ट कशाच घेऊ आपण, पहिले एक्झाम्पल घेऊया सॉल्ट ऑफ
वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. तुम्हाला वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसचं सॉल्ट दिलेला आहे, तर तुम्हाला काय देतील, हे स्ट्रॉंग बेस आहे म्हणजे तर केबी ची व्हॅल्यू देतील आणि कॉन्सन्ट्रेशन देतील आणि तुम्हाला त्या सोल्युशनचा पीएच काढायचा आहे. आता आपण हायड्रोलिसिस मध्ये पाहिलं होतं बघा, थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन, की जर सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस असेल याचं जर तुम्ही हायड्रोलिसिस केलं तर जे रिझल्टिंग सोल्युशन येईल ते बेसिक येईल, बिकॉज द बेसिक कंपोनंट इज अ स्ट्रॉंग कंपोनंट. मग तुमचं सोल्युशन जे बेसिक येईल त्याचा पीएच काढण्यासाठी तुम्हाला केबी दिला जाईल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनचं दिलं जाईल, मग तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला त्याचा पीएच कॅल्क्युलेट करता येईल जो 7 पेक्षा जास्त असणार आहे. चला मग पहिल्या स्टेप नुसार इक्वेशन सॉल्ट, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. काय बघा, वीक ऍसिड कुठलं, वीक ऍसिड आपलं असेटिक ऍसिड. पहिलं सॉल्ट तयार करून घ्या, थोडस लेंदी आहे. वीक बेस सॉरी स्ट्रॉंग ऍसिड घेतला, असेटिक ऍसिड, हे तुमचं स्ट्रॉंग बेस कुठलं, थोडासा गोंधळ झाला माझा. हे बघा, वीक ऍसिड घेतला, असेटिक ऍसिड, स्ट्रॉंग बेस कुठलं तुमचं, गुड, NaOH. ह्याच्यापासून सॉल्ट कुठलं तयार होईल तुमचं, CH3COO Na प्लस H2. हे सॉल्ट तयार होईल का बघा, ह्या सॉल्टचं हायड्रोलिसिस करायचं आहे. मग सॉल्ट ऑफ वीक ऍसिड विथ स्ट्रॉंग बेसचं कसं हायड्रोलिसिस होईल बघा, CH3COO Na प्लस H2O, याचा कॅटायन anion, हे जरा थोडंसं रिपीट होईल, प्लस Na प्लस anion कॅटायन फ्रॉम सॉल्ट, कॅटायन anion फ्रॉम वॉटर. बरोबर आहे का, हा anion या कॅटायनशी कंबाईन होईल. बरोबर आहे का, बघा कसं होईल, CH3COO मायनस, आपण काय करूया, NaOH चा अगोदर घ्या, काय होईल बघा, Na प्लस फ्रॉम सॉल्ट, OH मायनस फ्रॉम वॉटर, काय तयार होईल बघा, NaOH तयार होईल. हे काय तुमचं स्ट्रॉंग बेस तयार झालं. स्ट्रॉंग बेस असल्यामुळे ते परत डिसोसिएट होईल, अगदी 99% डिसोसिएट होईल, 1% असोसिएट होईल. याचा अर्थ काय, तुमच्या सॉल्टचा कॅटायन OH सोबत कंबाईन व्हायची टेंडन्सी ठेवणार. कंबाईन होईल पण डिसोसिएट आपण हायड्रोलिसिस मध्ये बघितलेलं आहे, म्हणजे इथं हायड्रोलिसिस तुमची होणार नाही. हायड्रोलिसिस होईल कोण, anion फ्रॉम सॉल्ट, हा इथं तुमचा anion आहे, CH3COO मायनस प्लस H प्लस फ्रॉम सॉल्ट, काय तयार होईल बघा, CH3COOH. हे थोडंसं वीक ऍसिड आहे, रिव्हर्सिबली 5% डिसोसिएट होईल, 95% ते असोसिएटेड राहणार आहे. आता इथं तुमची हायड्रोलिसिस झालेली आहे. मग हायड्रोलिसिस होताना वॉटर सोबत कोण कंबाईन झाला, सॉल्टचा कॅटायन कंबाईन झाला का anion कंबाईन झाला, इथं anion फ्रॉम सॉल्ट कंबाईन विथ द वॉटर. मग ह्याचं हायड्रोलिसिस इक्वेशन, मग वरचं NaOH सोडूया आपण. मग आता वरचं सुद्धा हे जर सगळं कॅल्क्युलेशन सोडलं तर आपलं पहिली स्टेप काय येईल बघा, इक्वेशन ऑफ हायड्रोलिसिस काय येणार आहे, मी इथं लिहितो इक्वेशन ऑफ हायड्रोलिसिस. बोर्ड थोडासा छोटा असल्यामुळे आपल्याला स्पेस व्यवस्थित वापरावी लागेल. इक्वेशन ऑफ हायड्रोलिसिस काय असणार तुमचं, anion फ्रॉम सॉल्ट रिएक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म CH3COOH and OH मायनस. बरोबर आहे, तुमच्या रिझल्टिंग सोल्युशन मध्ये OH मायनस आयन फ्री राहिले म्हणजे या सोल्युशनचा पीएच हा 7 पेक्षा जास्त असणार आहे. इथपर्यंत क्लिअर झालं, पहिली स्टेप आपली झाली. आता आपल्याला KW, KH आणि KB चं काय करायचं आहे, रिलेशन प्रूव्ह करायचं आहे. कसं रिलेशन प्रूव्ह करायचं बघा, तर काय करूया आपण, हे तुमचं इक्वेशन ऑफ हायड्रोलिसिस आहे. ह्या इक्वेशन ऑफ हायड्रोलिसिसला आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढूया. ह्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा येईल बघा, याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असा येईल KH का तर हायड्रोलिसिस कॉन्स्टंट असणार, किंवा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट KC घेऊया आपण. कसा येईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एसिटिक ऍसिड इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ एसिटेट आयन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O. बरोबर आहे का बघा आपण, याचं कॉन्सन्ट्रेशन कसं राहणार आहे तुमचं, याचं कॉन्सन्ट्रेशन कसं राहील तुमचं कॉन्स्टंट. मग ह्याचं कॉन्स्टंट राहिल्यामुळे हे इकडे घेऊया का आपण, हे K कॉन्स्टंट काय झालं तुमचा, नवीन एक कॉन्स्टंट आला, दिस इज कॉल्ड एज अ हायड्रोलिसिस कॉन्स्टंट. म्हणजे तुमच्या इक्वेशन ऑफ हायड्रोलिसिस साठी एक आपण हायड्रोलिसिस कॉन्स्टंट काढला, तो कसा आला बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ असिटिक ऍसिड इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ एसिटेट
आयन आला. लक्षात इथं तुमचं काय झालं KH. आता आपल्या ह्या सॉल्ट मधला वीक कॉम्पोनंट कुठला आहे? वीक कॉम्पोनंट म्हणजे वीक ऍसिड आहे का? याचं आपण काय करूया, डिसोसिएशन देऊया. कसं लिहिणार तुमची CH3COOH रिव्हर्सिबली गिव्स CH3COO- प्लस S प्लस. मग याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट KH ची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिटेट आयन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ असेटिक ऍसिड. काय केलं बघा, आपल्याला ही रिलेशन्स काढायचे आहेत. रिलेशन काढण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही या हायड्रोलिसिसचे इक्वेशन लिहून घेतलं. हायड्रोलिसिसचे इक्वेशन त्याचा हायड्रोलिसिस कॉन्स्टंट काढला, त्याला लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करून वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट घेतलं. हा कॉन्स्टंट इकडे आला, एक कॉन्स्टंट इंटू सेकंड कॉन्स्टंट, एक नवीन कॉन्स्टंट आला, दॅट इज KH. दॅट इज कॉल्ड एज हायड्रोलिसिस कॉन्स्टंट. तुमच्या सॉल्ट मधला वीक कॉम्पोनंट घ्यायचा. स्टेप्स बघा, पहिल्यांदा हायड्रोलिसिस कॉन्स्टंट काढायचा, परत सॉल्ट मधला वीक कॉम्पोनंट घ्यायचा, त्याचं डिसोसिएशन घ्यायचं, त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचा. आलं लक्षात? इथं काय आलं तुमचा डिसोसिएशन कॉन्स्टंट K आला, ह्याची व्हॅल्यू आली. आता मी काय करतोय बघा, KH इंटू KA जर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर इथं जागा नाही, खाली लिहूया आपण. KH हा इंटू KA काय येते ते तर पाहूया. KH इंटू KA इज इक्वल टू KH ची व्हॅल्यू काय येते जरा इकडेच लिहितो. चलो, KH इंटू KA इज इक्वल टू काय येणार बघा, तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ असेटिक ऍसिड हे इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, जागा पुरत नाही, काय करूया मग इथे लिहूया. KH इंटू KA इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ असेटिक ऍसिड इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ असिटेट आयन इंटू KA साठी इक्वेशन काय आलं बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिटेट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ असेटिक ऍसिड. ह्या असेटिक ऍसिडचे कॉन्सन्ट्रेशन, हे असेटिक ऍसिड ह्या ऍसिटेटच्या आयनला ऍसिटेट आयन कॅन्सल झाले, राहिलं काय तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इथं आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस राहिले इथं. What is the meaning of this? Concentration of H plus into concentration of OH minus. Of course, it is a KW ionic product of water. म्हणजे या सॉल्टच्या हायड्रोलिसिस इक्वेशन साठी आपला KW इज इक्वल टू काय आला बघा तुमचा KH इंटू KA. हे एक इक्वेशन आलं का बघा. हे सेकंड मध्ये आपण काय केलं, प्रूव्ह केलं बघा. KH इज इक्वल टू KA, इथंच मी चेंज करतो बघा, इंटू सॉरी KW इज इक्वल टू KH इंटू KA. हे प्रूव्ह केलं का सेकंड स्टेप मध्ये. ठीक आहे, मग आता ते आपण एका ठिकाणी लिहून घेऊया. चलो, काय केलं बघा आपण, KW इज इक्वल टू KH इंटू KA. मग याच्यावरून तुम्हाला KH ची व्हॅल्यू काढायला सांगितलं, ती कशी असेल, KW डिवायडेड बाय KA. ही व्हॅल्यू पुढे वापरायची म्हणून मी इथं लिहून ठेवतोय. आता परत एकदा पहिल्यापासून बघा काय काय केलं आपण. इक्वेशन ऑफ हायड्रोलिसिस लिहून घेतलं, इथं आहे बघा इक्वेशन ऑफ हायड्रोलिसिस. ह्या इक्वेशन ऑफ हायड्रोलिसिस वरून आपण KH काढला, ह्याच्यातला वीक कॉम्पोनंट घेतला, त्याचा KA काढला, KA इंटू KH केलं, KW आलं, मग KH इज इक्वल टू KW डिवायडेड बाय KA आलं. इथपर्यंत आलं का. आता तिसरं म्हणजे डिग्री ऑफ हायड्रोलिसिस काढायचं आहे. आता डिग्री ऑफ हायड्रोलिसिस काढण्यासाठी परत इकडे या. डिग्री ऑफ हायड्रोलिसिस म्हणजे H कशा असते, समजा हे तुमचं इक्वेशन ऑफ हायड्रोलिसिस आहे आणि इनिशियली तुम्ही ह्याचं कॉन्सन्ट्रेशन C घेतलं असेल तर ह्याचं 0 असेल, ह्याचं 0 असेल, आपण ऑस्ट्रल डायल्युशन लॉ नुसार घेतलेलं आहे. आता समजा H इज द डिग्री ऑफ हायड्रोलिसिस. H हे काय तुमचं डिग्री ऑफ हायड्रोलिसिस. आता डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा पाहिलंय, तर डिग्री ऑफ हायड्रोलिसिस H बघायचं. म्हणजे दिलेल्या मोल पैकी किती मोल्स हायड्रोलाइज होत आहेत, दॅट इज द डिग्री ऑफ हायड्रोलिसिस. समजा 1 मोल मधले 1 मोल जर हायड्रोलाइज झाले, सॉरी 1 मोल मधला H मोल हायड्रोलाइज झाला तर शिल्लक किती राहिला, 1 मायनस H राहिला. आलं लक्षात. पण आपल्याला दिलेत C मोल्स किंवा कॉन्सन्ट्रेशन C दिलेलं आहे मोल्स, तर ह्याचं समजा डिग्री ऑफ हायड्रोलिसिस H असेल तर ह्याचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर इक्विलिब्रियमला ह्याचं कॉन्सन्ट्रेशन किती येणार आहे, C मायनस CH.
मग एका मोल पासून एक तयार होते तर सीएच पासून किती तयार होईल तुमचे, ह्याचं सीएच होईल, ह्याचं सीएच होईल. हे थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ नुसार सी मोल्स याचे पहिले दिले होते, त्यातले एच हायड्रोलाइज झाले, म्हणजे टोटल किती हायड्रोलाइज झाले, सी इंटू एच हायड्रोलाइज झाले. बघा हायड्रोलाइज एच नाही झाले, डिग्री ऑफ हायड्रोलिसिस एच असेल. इनिशियली तुम्हाला या ऍसिडेट आयन सी कॉन्सन्ट्रेशन दिलंय आणि याची जर डिग्री ऑफ हायड्रोलिसिस एच असेल तर किती हायड्रोलिसिस होईल, सी इंटू एच हायड्रोलाइज होईल. मग शिल्लक किती राहिलं, सी मायनस सी एच. आलं लक्षात. मग सी मायनस सी एच केलं तर इथं किती आलं, याची जर डिग्री ऑफ हायड्रोलिसिस एच असेल तर त्याचं तयार किती होणार, सी इंटू एच ऍसिटिक ऍसिड तयार होईल, सी इंटू एच तुमचं OH मायनस तयार होतील. आता काय करायचं बघा, त्याच्यामध्ये जर आपण काय केलं, याचा KH काढला, K साठी इक्वेशन काय आहे तुमचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ असेटिक ऍसिड डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिटेट आयन. बरोबर आहे का, ठीक आहे. चलो आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ असेटिक ऍसिड किती आहे बघा, C इंटू एच. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस किती आहे, C इंटू एच डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ असेटिक आयन किती आहे, C मायनस CH. आता काय करूया आपण, याचं सिंप्लिफिकेशन थोडंसं पुढे करूया. सिंप्लिफिकेशन कसं करणार, C इंटू C स्क्वेअर, H इंटू H स्क्वेअर. इथून C कॉमन काढला, 1 मायनस H आलं, ह्या C ला हे C स्क्वेअर गेलं. आता व्हॉट अबाउट 1 मायनस H, हे वीक इलेक्ट्रोलाइट आहे, हे थोडंसं आपण काय करतो, डिग्री ऑफ हायड्रोलिसिस अतिशय कमी आहे. 1 मायनस अल्फा किती घेतलं होतं, डिग्री ऑफ डिसोसिएशन अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 घेतलं होतं. इथं सुद्धा 1 मायनस H इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 घेतलं तर इथं काय येईल, 1 येईल. म्हणजे तुमचं इक्वेशन काय येईल बघा, थोडंसं मी इकडे लिहितोय, KH इज इक्वल टू C इंटू H स्क्वेअर आलं. बरोबर. मग H स्क्वेअर साठी इक्वेशन काय आलं तुमचं, KH डिवायडेड बाय C आलं. म्हणजे H साठी इक्वेशन काय आलं तुमचं, अंडर रूट KH डिवायडेड बाय C. आपण H ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेतली. आता H ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट कशी केली बघा. काय केलं, इनिशियली तुम्ही मोल्स किती घेतले, C मोल्स घेतले. जेव्हा इनिशियली याचे C मोल्स असतील तर याचे 0 याचे 0 असणार, का तर अजून हायड्रोलिसिस झालेलं नाही. इफ द H इज द डिग्री ऑफ हायड्रोलिसिस, टोटल मोल अंडरगोज हायड्रोलिसिस किती असणार, ओरिजिनल कॉन्सन्ट्रेशन C ला H ने मल्टिप्लाय केले की हायड्रोलिसिस झालेले मोल्स येतील CH. मग C मायनस CH केले की शिल्लक राहिलेले मोल्स येतील. आता ह्याचं कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम किती असेल, ओरिजिनल घेतलेल्या कॉन्सन्ट्रेशन मधला CH डिसोसिएट झालं, हे CH तयार झालं, हे जर CH तयार झालं तर हे पण CH तयार झालं असणार, की दिस इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिटिक ऍसिड अँड OH मायनस ऍट इक्विलिब्रियम. मग याला आपण लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करून काय काढलं बघा, KH हायड्रोलिसिस कॉन्स्टंट काढला, त्या व्हॅल्यू सगळ्या सबस्टिट्यूट केल्या आणि कशाची व्हॅल्यू काढली आपण, डिग्री ऑफ हायड्रोलिसिस काढली, दॅट इज H इन द टर्म ऑफ KH डिवायडेड बाय C. इथं आलो का बघा आपण. आता ते सुद्धा मी इक्वेशन काय करतो, इथे एका ठिकाणी लिहून घेतो. कुठपर्यंत आलो बघा आपण, KH चे इक्वेशन काय आलं, सॉरी H चे इक्वेशन काय आलं, H इज इक्वल टू अंडर रूट काय होतं, KH डिवायडेड बाय C होतं. हे लागणार आपल्याला. आता लास्ट वन, H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. आता H प्लस आयनचे इक्विलिब्रियमच्या वेळेला कॉन्सन्ट्रेशन कसं काढणार, इथं तर OH मायनस आहेत ना. मग तुम्हाला हे माहित आहे ना, H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इंटू OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू KW. आपण लास्ट स्टेपला आलो. H प्लस आयनचं जर कॉन्सन्ट्रेशन माहित असेल तर तुम्ही काय काढू शकता, pH काढू शकता. निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 घ्यायचा. मग आता आपल्याला H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन साठी इक्वेशन काय होईल, H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू काय येणार आहे तुमचं, KW डिवायडेड बाय OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन काय दिले इथे बघा, CH दिलंय का. मग आपलं इक्वेशन काय आलं, H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू KW डिवायडेड बाय C इंटू H आलं. ही H ची व्हॅल्यू इथं आहे. आता सोपं झालं बघा, H ची व्हॅल्यू इथं आहे. काय इक्वेशन आलं बघा आपलं, H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू काय येणार तुमचं, KW डिवायडेड बाय C इंटू H ची व्हॅल्यू काय, अंडर रूट KH डिवायडेड बाय C आलं.
बरोबर आहे का? आता ह्या के ची सुद्धा व्हॅल्यू इथं दिलेली आहे. हे बघा आपण ह्या एच ची व्हॅल्यू इथून घेतली, ह्याच्या टर्म मध्ये के चालतं, के ची व्हॅल्यू इथे घेतली, ही के ची के डब्ल्यू डिवाइडेड बाय के जर घातली तर काय होईल बघा. आपण आता सेकंडला स्टेप मध्ये आलो. एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू के डिवाइडेड बाय के डब्ल्यू डिवाइडेड बाय सी इंटू अंडर रूट काय नाही बघा के डब्ल्यू डिवाइडेड बाय के ए इंटू सी. ह्या सगळ्याचं सिम्प्लिफिकेशन जर केलं तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस काय येतंय बघा अंडर रूट तुमचं के डब्ल्यू इंटू के ए डिवाइडेड बाय सी. सी दिस इज द इक्वेशन फॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन. मग जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन काढायचं तर काय लागतं के डब्ल्यू. के डब्ल्यू ची व्हॅल्यू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 10⁻⁻14 असते. के ची व्हॅल्यू मग सांगितली मी इथं दिलेली असते तुम्हाला. सी ची व्हॅल्यू तुम्हाला इथं दिलेली असणार आहे. मग सी ची व्हॅल्यू दिली, के ची व्हॅल्यू दिली तर के डब्ल्यू आपल्याला माहित आहे तर तुम्ही एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन काढू शकता. आणि एच प्लस आयन जर कॉन्सन्ट्रेशन काढलं तर तुम्ही दिलेल्या सोल्युशनचा पीएच कॅल्क्युलेट करू शकता का? करू शकतो की. लक्षात आलं का? क्लिअरली लिहून घ्या. नंतर आपण ह्याची काय करणार आहे न्यूमेरिकल सुद्धा बघणार आहे. लक्षात आलं? बघा परत एकदा चेक करा. 4 स्टेप्स कुठले आहेत? कुठल्याही सॉल्टचं हायड्रोलिसिस केल्यानंतर त्याचा पीएच कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा इक्वेशन ऑफ हायड्रोलिसिस लिहून घ्यावं लागेल. इक्वेशन ऑफ हायड्रोलिसिस वरून आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड किंवा वीक इलेक्ट्रोलाइट, हायड्रोलिसिस कॉन्स्टंट अँड आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरचे ह्याचे इक्वेशन आपण प्रूव्ह करून घ्यायचं. त्याच्यानंतर डिग्री ऑफ हायड्रोलिसिस कॅल्क्युलेट करायची, एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं आणि शेवटी आपल्याला एक फॉर्म्युला येईल. फॉर्म्युल्यामध्ये बारकाई आहे बघा, मी आत्ताच सांगून घेतो. नंतर आपल्याला हे अजून 2 फॉर्म्युले डिराइव्ह करायचे आहेत. एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन असेल आणि तुमचा हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट मध्ये जो वीक ऍसिड असेल तर काय करायचं के डब्ल्यू तर इथंच राहणार आहे. के डब्ल्यू म्हणजे अंडर रूट आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर इनटू डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन येईल. हिथं फॉर्म्युला थोडासा फक्त पुढे काय होणार आहे चेंज होणार आहे. एवढं लिहून घ्या व्यवस्थित. लक्षात आलं का? थँक्यू.